LBW आउट असेल, ऑफिशियल पंच आहेत, जर गावातील असते तर आपण तो नियम ठेवला नसता, परंतु आपण त्यासाठीच पंच मागवलेत, त्यामुळे LBW आउट असेल. जे सर्व नियम असतात तसेच असतील, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. फक्त फिल्डिंगचं काय रिस्ट्रिक्शन असेल ते फक्त कॉम्प्रोमाइज त्यात केलं जाईल, कारण का जास्ती प्लेयर आहेत त्याच्यामुळे. मॅचला होईल सुरुवात. भातान प्रीमियर लीग. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्या बाजूनी टाळ्या वाजल्या पाहिजेत. मैदानाच्या चारी बाजूनी टाळ्या वाजल्या पाहिजेत. फक्त बँजू वाजू नका, बँजू षटकार मारल्यावरच. टाळ्या टाळ्या आणि टाळ्याच वाजल्या पाहिजेत. चला इकडून पॅव्हेलियन पासून टाळ्या वाजवा. सागर भोईरचा संघ टाळ्या वाजवा, जोरात टाळ्या. पहिला चेंडू पडतोय भातान प्रीमियर लीग 2025 चा. प्रवीण भोईर गोलंदाज. ऑन स्ट्राइक सुमित भोईर. सुमित भोईर आणि अलंकार भोईर ही ओपनिंग जोडी एक काव्या 11 संघाची. संघ मालक आहेत तानाजी पाटील. यावेळी झालाय फलंदाज बाद. यावेळी मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा पार. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावला. चेंडू परत आला तरी क्षेत्ररक्षक मागे धावतोय चेंडूच्या. आणि क्षेत्ररक्षक आहेत मला वाटतं सुनील भोईर. प्लेयर तुम्ही जागेवर सगळे. फिल्डिंग लावायला परत 10 मिनिटं जातील. दुसरं षटक हाताळण्यासाठी भास्कर भोईर यांच्या हातामध्ये चेंडू मात्र दिला गेलाय. सगळी अनुभवी मंडळी देखील या मैदानात खेळताना पाहायला मिळतील. फलंदाज घाबरण्यासाठी शेखर पाटील यांना सिलिमिडॉनला उभे केलेत. पुढचा कर्णधार. पुढची मॅच प्रिशा 11 विरुद्ध क्रिशा 11 या दोन संघाच्या दरम्यान पुढची मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कोल करण्यासाठी लगेचच यायचंय. या टॉस उडवायला या लवकर आणि पास घ्या थोडासा. हा फिल्डिंग जरी काय चुकीचा असला तर त्याचा नो बॉल दिला जाणार नाही, कारण की 15 प्लेयर आहेत.
ते ऍडजस्ट करणं आपल्याला खूप अवघड आहे. नरेश भोईर पुन्हा एकदा बीट झालेत. हा फक्त सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू ठेवायचे, बाकी कसे ठेवले तरी चालतील. इथून मात्र लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू टाकतायत भास्कर भोईर विरुद्ध आपण पाहतोय नरेश भोईर असा सामना आहे. आणि त्यांना त्यांचे सर्व डावपेच माहिती आहेत. बऱ्याचशा काल दोघांनी देखील प्रॅक्टिस केली नाही, परंतु भास्कर भोईर वरचढ करताना आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर गोलंदाजी, पहिले 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेत. इथून लागोपाठचा तिसरा चेंडू निर्धाव जातोय. यावेळी मात्र अजून एक निर्धाव चेंडू गेला असता. विकेट किपर थोडीशी चुकी झाली आणि इथून मिळाली पटकत 1 धाव. आणि या एकेरीच्या सहाय्याने धावपटलावर धावा लागतात तब्बल 12. यावेळेचा चेंडू पॅडवर आदलला जरूर लाऊड अपील केली गेली आणि इथून मात्र कोणती धाव मिळणार आहे. अलंकार भोईर जे कर्णधार आहे ते पूर्णपणे बीट होत आहेत. जे खेळाडू अजूनही उपस्थित राहिले नसतील त्यांनी बोलून घ्या लवकरात लवकर. इथून मात्र उंचावर गेलेला हा चेंडू येईल. अलंकार भोईरचा ब्रँडेड षटकार. एकंदरीत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावा लागल्या त्या तब्बल 18. ती रेष सर्कलच्या आतमधली आहे. आतली रेष आहे ती. हा आणि तिकडची रेष ती बाहेरची आहे. तिकडची बाहेरचीच आहे. बरोबर आहे, ती बरोबर आहे. नरेश भोईर बॅट अगदी हवेत भरपूर वेगाने फिरवली होती. इथून मात्र एकेरी धाव घेतील. साहिल भोईर गोलंदाज आहेत. इथून मात्र फलंदाज झालेला आहे बाद स्वतः कर्णधार अलंकार भोईर. चला नौके फलंदाज मैदान देताना आपल्याला पाहायला मिळतील. संदीप घरत, तिसरं षटक साहिल भोईर यांचं कार्यरत आहे. आणि संजोग टावरे यांनी जर बॉल जरी अडवला तर किरण सत्य आणि सुरेश ठाकूर यांच्याकडून 100 रुपये. जेवढ्या वेळेला ते बॉल अडवतील तेवढ्या वेळेला 100 रुपये दिले जातील. ग्रामस्थांच्या वतीनं सांगण्यात येतंय
की बक्षीस जो पैसे जमा करील त्याचीच पुकारली जाईल, इथून कुणीही सांगू नये अशी सर्वांना विनंती करतो. यावेळी मात्र जातोय सीमापार चौकार. डीजे पाठीमागच्या साईडला बॅनर लावल्याबद्दल स्वप्नील मोकल आणि निखिल भोईर यांचे खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. आतापर्यंत धावपटलावर धावा लागल्या 23. यावेळी दर्जेदार फटका, काय फटका खेचला येणारा हा काव्या 11 साठी ब्रँडेड षटकार. दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. नरेश पाटील यांच्या हातातून बॉल निसटला जरूर. तिसरी धाव देखील मैदानात पूर्ण होईल का, परंतु रोखून ठेवलं संदीप घरतनं. इथून मात्र या दोन धावेच्या मदतीनं धावफलकावर धावा लागल्यात. त्या टोटल 31. तिसरं षटक कार्यरत असताना 31 धावा. अगदी सुंदर धावा उभारण्यात यश आलंय आतापर्यंत ते काव्या 11 तानाजी पाटील यांच्या संघाला. यावेळी बॅटची इनर एज घेऊन क्रीजवर चेंडू राहिला जरूर आणि डायरेक्ट हिट करण्याच्या नादात साहिल भोईर झाले बीड. इथून एकेरी धाव मिळेल ती संदीप घरतला आणि षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात 32. तालुका जिल्हा विचार 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा झाल्या. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल? भावेश ठाकूरच्या हातामध्ये मात्र शेवटचं षटक दिलं गेलंय. तन्मय अँड बकासूर 11 प्रवीण भोईर आणि दीपक भोईर यांचा हा संघ. या दोन संघामध्ये उद्घाटनाची पहिली मॅच भातान प्रीमियर लीग. अगदी गावातून मिरवणूक निघून नंतर फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये उद्घाटन समारंभ पार पडला आणि तदनंतरची ही पहिली मॅच. सर्व प्रतिष्ठित व्यक्ती या मंचावर उपस्थित त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. अजूनही जशी जशी रात्र होत जाईल तसं संपूर्ण मैदान तमाम भातानवासियांच्या वतीनं भरला जाईल. स्पीडअप घ्या, जरा स्पीडअप घ्या. अगदी थांबून मारलाय, वेट केला चेंडूचा, झडप घातली आणि इथून मात्र आला पुन्हा एकदा संदीप घरतचा ब्रँडेड षटकार. इथून मात्र भावेश ठाकूरने खाल्लाय पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका. अगदी स्लोअर डिलिव्हरी त्याआधी वॉच करून फटका खेचला तो संदीप घरतने. अजून एक प्रहार केलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक आले जरूर आणि इथून टिपलाय सुंदर झेल. फलंदाज बाद होईल तो संदीप घरत.
दर्शन खाने नौके फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. यस लक्ष्मण भोईर साहेब यांचं मानावं तेवढं कौतुक कमी आहे. त्यांनी खऱ्या अर्थाने हे सर्व लाईटची सुविधा त्यांनी पुरवल्या आणि डिझेल खऱ्या अर्थानं अरुणजी पाटील आणि चंद्रकांत भोईर सालाबाद प्रमाणे जो मोठा सिंहाचा वाटा असतो तो ते उचलत असतात आणि यावेळी मात्र डिझेलचा सर्वपूर्ण भार त्यांनी उचललाय. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि वळूया यस दिवसाच्या टुर्नामेंट झाल्या असं तर ते जेवणाचा खर्च संपूर्ण उचलणार होते, परंतु आता रात्रीच्या टुर्नामेंट आहेत म्हणून त्यांनी डिझेलचा खर्च उचललाय. यावेळी जेल होण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहतायत, धावतायत आणि चेंडूला आवडवलाय, फेकलाय विनायक ठाकूर यांनी. तत्पूर्वी तिसरी धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेला फलंदाज अगदी सेफ लँडिंग झालेली आहे. आणि रुकेश काटावले यांच्याकडून 210 रुपये आहेत शुभमला षटकारास आणि त्यांचा पॅडवर बॉल आदलला. ही थ्रो ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवायला हवी होती खरी तर. अतिशय सुंदर फेकी केली गेली. नौके खेळाडू मैदानामध्ये आलेत. मच्छिंद्र काठावले आणि त्यांनी या स्पर्धेसाठी मालिकावीराची ट्रॉफी दिली. भव्य दिव्याची ट्रॉफी आहे मालिकावीरची, ती मच्छिंद्र भाई काठावले यांनी दिली आणि ते मैदानात उतरलेत. गोलंदाज थोडासा चाच पडतोय, समोर एवढा मोठा माणूस उभा आहे आणि बॉल फोडील का काय असं त्याला वाटतंय, परंतु मागे गेलाय. आणि या ठिकाणी बॅट मात्र हवेत. पंच आमच्याकडे वळतील आणि आहे हा स्वर चेंडू. 44 धावा धावफलकावर लागल्या. पुरेशा धावा काव्या 11 संघांना आता मात्र उभारल्यात. तन्मय अँड बकासूर 11 आणि त्यांच्या विरोधात आहे काव्या 11. इथून मात्र पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावा लागल्यात. त्या 44 आणि 45 धावांची गरज असेल ती प्रवीण भोईरच्या बकासूर तन्मय अँड बकासूर 11 भातांग या संघाला. प्रवीण भोईर तुम्हाला गणपती बाप्पा करायचा असेल तर लवकर करा आणि मैदानाचा ताबा सोडा. तर लगेच नाणेफेकीचा कॉल केला जाईल. संघनायक जयेश भोईर आणि त्याच्या विरोधात असेल संघनायक रोशन भोईर. या रोशन भोईर आला नाही का? पहिला बॉल पडायच्या अगोदर जर टॉस साठी आला नाही तर जयेश भोईरला टॉस विन दिला जाईल. लवकरात लवकर यायचंय. मालक आहे तो, कॅप्टन आहे ना. क्रिशा 11 चे पॅकर आहेत साहिल पाटील आणि क्रिशा 11 चे पॅकर आहेत आमचे प्रदीप भोईर आणि शुभम भोईर यांच्यात पुढची मॅच आपल्याला पाहायला भेटेल.
प्रॅक्टिस साठी बॉल दिला जाणार नाही याची विनंती आहे आणि क्षेत्ररक्षण लावा लवकरात लवकर. सर्व बक्षीस लावणाऱ्यांसाठी विनंती आहे. माझ्या वतीनं नाही तर सर्व स्टेजवर बसलेल्या ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला विनंती केली जाते की आपण जे बक्षिसाचे पैसे लावाल ते पैसे जमा करा. तुमचे पैसे अगदी इमानदारीमध्ये परत दिले जातील जर बक्षीस परतवलं नाही. पण बक्षीस लावायच्या पैसे द्यायच्या आधी बक्षीस लावायला कृपया सांगू नका अशी ग्रामस्थ मंडळांची विनंती आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले बकासूर 11 ची आणि बकासूर सारखी धावत आलेले साहिल भोईर आणि हर्षद भोईर. साहिल भोईर लय प्रेक्षकांना इच्छा होती साहिल भोईरच्या हातामध्ये बॅट पाहायला मिळेल परंतु ती बऱ्याच दिवसांनी आता मैदानात नाणेफेकीचा कौल केला जाईल वसंतजी काटावले साहेब यांच्या शुभ हस्ते. एका बाजूला क्रिशा 11 आणि दुसऱ्या बाजूला प्रिशा 11 नावात देखील साम्य असे दोन कर्णधार जयेश भोईर आणि रोशन भोईर उर्फ गुल्लू. टॉस कोण जिंकला? क्रिशा 11 रोशन भोईर. संघ मालक प्रदीप भोईर आणि युवा शुभम भोईर. डिसिजन इथंच सांगा त्याच्या स्टेजच्या खाली उतरू नका. बॉलिंग घेतलेली आहे फिल्डिंग निवडलेली आहे. सर्व कर्णधारांना विनंती आहे स्टेजच्या खाली उतरायच्या आधीच आपण डिसिजन कालवा आणि अलंकार भोईर फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या. हॅलो 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 चला पास घ्या. अलंकार भोईर फिल्डिंग लावायला जर तुम्ही कन्फ्यूज असतील तर तिथनं निलेश भोईरला व्हॉट्सअप करा. हा मच्छिंद्र ती आतली मच्छिंद्र काटावले आतमधली लाईन आहे. हा हा ती आतमधली. पहिलं षटक हाताळण्यासाठी संदीप घराच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. बकासूर आणि मथुर ही जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाले. साहिल भोईर आणि संजय टावरे हर्षद भोईर दोघांची शरीरयष्टी सेम आहे. साहिल भोईर बऱ्याचशा दिवसानंतर बॅट हातामध्ये पहिला फटका झेल होऊ शकतो. झेल बाद होईल का? आणि चेंडू गेला सीमा पार चौकार. साहिल भोईरला गेल्या अनेक वर्ष म्हणून ओळखला जातो. क्रिकेट पासून बराचसा काल आता यंदाच्या सीझनचा दूर पाहायला मिळाला पण मिस्टर बीपीएल ही पण त्याची ओळख आहे. नरेश भोईर विचार करतायत पहिल्या चेंडूवर चौकार आला आपला रस्ता कुठं जाईल इथून. बघा लगेच कमबॅक केलाय गोलंदाज संदीपनं. गोलंदाज देखील तितका तरबेजे. आताच्या सीझन मध्ये मी 2-3 मॅच त्याच्या पाहिल्या आणि त्यांनी गोलंदाजी जीवावर आपल्या भातन संघासाठी सुंदर गोलंदाजी देखील केले आणि त्याची आता गोलंदाजी कमबॅक करणारी पाहायला मिळाली. पुढचा चेंडू संदीप करते याचा
यावेळी मोठा फटका, साहिल भोईरचा ब्रँड षटकार. दहा धावा धावपटलावर लागल्यात. एक षटकार आणि एक चौकार पाहायला मिळाला साहिल भोईरच्या फलीतून. यावेळी अजून एक मोठा फटका. वाघ जरी बाहेर राहिला तरी तो रक्तच पितो, गवत खात नाही, तशी परिस्थिती साहिल भोईरने दाखवले. लहान मुलं आहेत ते खाली उतरा. इथून मात्र 22ची 1 रन मिळाले साहिल भोईरला आणि एकरीच्या साहाय्याने धावपटलावर धावा लागल्या त्या 17. हर्षद भोईरने एक मोठा फटका लगावलाय. झेल खाली आले स्वतः सुमित भोईर आणि सुंदर झेल टिपला. इथून मात्र पहिला खेळाडू बाद होईल तो बकासूर आणि तन्मय आणि बकासूर 11चा. उतरताना धावत उतरायचं आहे आपण. कॅमेरा आपल्याकडे मारला जातो तेव्हा तुम्ही विराट कोहली, सचिन तेंडुलकर असे दिसले पाहिजेत. त्यामुळे मैदानात उतरताना असे एकदम रजत मुंडेसारखे धावत उतरा. मात्र स्वतः कर्णधार आणि संघमालक प्रवीण भोईर मात्र मैदानात दाखल झालेत. इथे अलंकार भोईरचा हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा स्वर चेंडू दर्शवला जातोय. भातान गावाची स्मार्ट जोडी म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते प्रवीण भोईर आणि साहिल भोईर हे अगदी मैदानात आता उभे आहेत. ही जोडी एकत्र बघण्याचा क्षण अगदी भरपूर वर्षानंतर आलेला आहे. यावेळी बॅटची इनरेज घेऊन जाईल चेंडू सीमा पार. अलंकार भोईरवर येणारा हा एक चौकार आणि या चौकाराने धावसंख्या झाली ती तब्बल 22.
अलंकार भोईर अलंकार भोईर सारख्या फास्टर बॉलर असताना देखील कीपर बघा किती क्लोज आहे. निलेश भोईर क्लोज कीपर राहत आहे. हे काय काय घडलं मैदानात? दर्शन खानेने केली चुकी आणि चेंडू गेला सीमापार चौकार. इथून मात्र नशिबाचा येईल चौकार. बॅटकट आलेली आणि या बॅटकटचा आला चौकार. 36 धावा पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आल्यात. इथून मात्र आपण पाहतोय एकेरी धाव आणि या एकेरीच्या साहाय्याने धावपटलावर धावा लागल्यात. त्या 37 नरेश भोईर गोलंदाजी करतायत. इथून मात्र येईल चौकार. विजयासाठी फक्त 4 धावांची गरज आहे. साहिल भोईरने आपलातून खेळी केले. वैयक्तिक 38 धावांची बहारदार केली. वन साइड खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मिस्टर बीपीएल आणि श्रीदत्त भातन संघाला देखील त्याची गरज आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं. चेंडू द्या, चेंडू बॉल बॉय, चेंडू द्या. आणि प्रत्येकाला विनंती आहे 2-3 बॉल चेक करून अंपायरकडे देऊन ठेवा. आणि बॉल शोधून काढलेले भातन प्रीमियर लीग बॉल कमी जातील अंदाज देखील आम्हाला आहे. कारण का निखिल भोईर सारखी लोक इकडे उपस्थित आहेत आणि ते नुकसान होऊ देणार नाहीत. यावेळी काय घडलं? हिट विकेट झाली. बॅटने स्टंपला उडवलं. साहिल भोईर एवढ्या रन मारून शेवटच्या क्षणाला सामना मात्र विजयी करू शकला नाही. त्याची खंत त्याला वाटते. निराश मनाने, उदास मनाने मैदानाचा ताबा सोडतोय. चला आतिश मुंडे, नाही आतिश मुंडे, चला लवकर लवकर स्पीड अप मध्ये चला मैदानात. पुढची ज्या संघाची मॅच आहे त्यांनी प्लॅन मध्ये राहा. अगदी मैदान त्या आपल्या पॅव्हेलियन बॉक्सच्या समोर उभे राहा. 11 जण लाईन मध्ये आणि धावत तुम्हाला लगेच मैदानामध्ये जायचे. 11 लाईन मध्ये 15 खेळाडू, सर्व जेवढे खेळाडू आहेत तेवढ्यांनी लाईन मध्ये उभे राहा समोर.
पुढची ज्या संघाची मॅच आहे त्यांनी दोन्ही टीमनी या लगेच त्या पॅव्हेलियन बॉक्सच्या अगदी समोर या. दोन्ही टीम प्रिशा 11 आणि क्रिशा 11 या आपण लगेच. प्रिशा 11 आणि क्रिशा 11 आपण या. यावेळचा चेंडू काय वेग आहे चेंडूला. इथून जर हेच खेळाडू स्ट्राईक वर राहिले तर या क्षणी देखील मॅच फिरकवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये. शेवटचा गोलंदाज कोण असेल याच्याकडे नजर फिरवली जाते. तमाम प्रेक्षक वर्गाच्या माध्यमातून अलंकार भोईरने प्लॅनिंग केलं आहे आणि इथून मॅच निघेल का. यावेळी अजून एक निर्धाव चेंडू. यष्टीरक्षक बघा राजेश ठाकूर. सुंदर कामगिरी त्यांच्या माध्यमातून घडली जाते. अलंकारच्या वेळी देखील ते लॉंग राहिले असते तर फायदा नक्कीच काव्य 11 संघाला झाला असता. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. निर्णायक चेंडू. मोठा फटका. यावेळी लोअर फुलटॉस. चेंडू खाली आले सुमित भोईर. चेंडूची फेकी होते आणि 1 रन घेतलेली आहे. इथून मात्र ही 1 रन खऱ्या अर्थाने महत्वाची असेल ती काव्य 11 संघाला, कारण की स्ट्राईक पुन्हा एकदा जाते. ते आतिश मुंडेकडे शुभम ठाकूर धावत आलाय कानमंत्र द्यायला. चेंडू त्याच्या हातात दिला जाईल का की अजून कोण नवीन गोलंदाज आहे. आणि तिकडे बघा एक कोणतरी प्लेअर झोपलेला होता दर्शन खाने आणि तो आता आलेला टीम 11 मध्ये. दर्शन खानेला खरा तरी गोलंदाज म्हणून निवडायचा होता त्यांना, परंतु तो जरा अचंबित झाला आणि सुमित वर जबाबदारी सोपवले. सुमितला 6 चेंडू मध्ये 4 धावा डिपेंड करून 3 धावा डिपेंड करून तोंडातला घास बाहेर काढायची संधी आहे. 6 चेंडू मध्ये 3 धावा डिपेंड करून हिरो बनण्याची संधी भारत प्रीमियर लीग मध्ये प्राप्त झाली आहे ती सुमित भोईरला. इथून करीक सुरुवात झाली आहे. 6 चेंडू 3 धावा डिपेंड करण्यासाठी सुरुवात केली आहे गोलंदाज सुमितनं. प्रत्येक वेळी आता कानामंत्र दिला जाईल. तानाजी पाटील यांच्या चेहऱ्यावर आता मात्र स्मित हास्य आपल्याला जरूर पाहायला मिळेल. प्रवीण भोईर आता कानमंत्र देतील. स्वतः संगमालेख देखील आहेत, तितकेच कर्णधार देखील आहेत आणि उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत या संघासाठी. ते मात्र नॉनस्ट्राईक एंड वर उभे राहून वाट पाहत आहेत. 6 चेंडू 3 धाव्याची गरज होती. पहिला चेंडू काढला, पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला आहे गोलंदाज सुमित भोईर. यावेळी काय कौशल्य दाखवलं. सुंदर असं चेंडू खेळून काढला. इथून मात्र एकेरी धाव प्राप्त केली आहे आणि 2 धावांची गरज येते 4 चेंडूंमध्ये. 4 चेंडू 2 धावा. प्रवीण भोईर ऑन द स्ट्राईक. प्रथम स्ट्राईक वर येत आहेत प्रवीण भोईर या षटकामध्ये. पहिला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले, फेकी झाले. धाव घेतलेली नाहीये. धाव घेतली नाही प्रवीण भोईरला टाऊक आहे. इथून जर मी एकेरी धाव घेतली तर धोका होऊ शकतो. धावचीची विकेट त्यांना घालवायची नाहीये निर्णायक क्षणी. 3 चेंडू 2 धाव्यांची गरज. टाळ्या आणि टाळ्या वाजल्या पाहिजेत मैदानाच्या चारी बाजूनी. काय मॅच झाली आहे. लो स्कोरिंगची मॅच. साहिल भोईरने एकट्याने किल्ला लढवला जरूर. एकट्याने तब्बल 39 धावा कुठून काढल्या आणि स्वतःच्या पायावर जसा धोंडा मारावा तशी त्यांनी त्याची विकेट टाकून तो मैदानाच्या बाहेर सोडला गेला. त्यांनी शेवटच्या टोकावर आपल्या संघाला सोडला. हा निर्णायक चेंडू आहे या मॅचचा. इथून मात्र सिली मिडॉनला क्षेत्ररक्षकाची गरज होती. प्रवीण भोईर करतोय काय मैदानामध्ये, काय करतोय तो. मॅच स्वतःच्या अंगावर त्याला घ्यायची आहे, परंतु मैदानातील वातावरण झालंय टाईट. वातावरण टाईट. एकच फाईट. वातावरण टाईट. अलंकार भोईरचं प्लॅनिंग. 2 चेंडू 2 धाव्यांची गरज. समोर बाहुबली प्रवीण भोईर. टाळ्या आणि टाळ्या. बचाव.
वाजवा टाळ्या वाजवा. 2 चेंडू मध्ये 2, 6 मध्ये पाहिजे होत्या 3. काय गोलंदाजी घडली जाते सुमित भोईरच्या माध्यमातून. मोठा पटका विजयी षटकार. इथून मात्र विजयी झालाय तो बकासूर 11 संघ. चला पुढची मॅच उतरा. इथून मात्र मॅन ऑफ द मॅच